घोडेगावमध्ये दोन गटामध्ये जुन्या वादातून भर रस्त्यावर गोळीबार. गोळीबारामध्ये एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू तर एक जण गंभीररित्या जखमी. नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे गुरुवारी सायंकाळी दोन गटांमध्ये गोळीबाराची घटना घडली असून या घटनेमध्ये एक जण ठार तर एक जण गंभीररित्या जखमी झालाय. नितीन शिरसाट याचा मृत्यू झाला असून सूरज फुलमाळी याच्यावर पुणे येथे उपचार सुरू आहेत. गुरुवार दिनांक 12 रोजी सायंकाळी 6:30 वाजता घोडेगाव येथील घोडेश्वरी रुग्णालयासमोर दोन गटांमध्ये गोळीबाराची घटना घडली. यामध्ये नितीन शिरसाट वय वर्ष 33 यांच्या छातीवर गोळ्या लागल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमध्ये सूरज फुलमाळी हा जखमी झाला. गोळीबाराची घटना पोलिसांना समजताच सोनईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे, शिंगणापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके व पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये शिरसाट हे गंभीररित्या जखमी झाले. दोघांना पोलिसांनी पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयामध्ये हलवलं. या रुग्णालय परिसरात देखील दोन गटांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर सूरज फुलमाळी याला उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आलं. घोडेगाव येथे घटनास्थळी शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांनी थेट भेट दिली. घोडेगावामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. दरम्यान पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी याबाबत माहिती देताना या प्रकरणी दोघंही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असल्याचं स्पष्ट केलं. घोडेगाव हे अहिल्यानगर संभाजीनगर महामार्गावरील अतिशय संवेदनशील ठिकाण आहे. घटना घडली त्यावेळी अचानक गोळीबाराच्या आवाजानं व्यापारी आणि ग्रामस्थ भयभीत झाले व सगळीकडे पळापळ झाली. सोनई पोलीस ठाणे हद्दीमध्ये गोळीबाराची 2 दिवसातील ही दुसरी घटना. अंबळनेर येथे रोहित दरंदले यांच्यावर जुन्या वादाच्या कारणावरून दोघांनी गोळ्या घातल्या. यामध्ये एक आरोपी अटक करण्यात आला असून एक फरार आहे. SR24 न्यूज करिता मोहन शेगर, नेवासा. जे आहेत एक वादावादी झाली आणि त्याच्यातून फायरिंगची घटना घडलेली आहे. यामध्ये नितीन शिरसाट जे आहे तर त्याचा मृत्यू झालेला आहे आणि सूरज फुलमाळी जो आहे तर तो जखमी आहे. यामध्ये आणखी 2 संशय जे आहेत की जे त्यावेळी म्हणजे ज्यांच्याबद्दल एक सस्पेक्टेड आहे तर त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील तपास करत आहोत. सर, कशावरून हा राडा घडला, काही प्राथमिक माहिती नाही? प्राथमिक माहिती म्हणजे कुठलं कारण समजून येत नाही, परंतु त्यांचे आपसातले जे काही जुने वाद आहेत तर त्यांच्यातून झालेला आहे तशी प्राथमिक माहिती आहे.